चला मॅचला सुरुवात होतीये. करण मात्रे आलाय स्ट्राइक इनवरती, फलंदाज अर्थातच मनीष, नॉन स्ट्राइक इनवरती अंकुर. पहिलाच बॉल, जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन लावलेलं आहे. एकच सिंगल धाव मात्र घेतलीये. एक धावेने मात्र संतुष्ट व्हावं लागेल, कारण तुम्ही घाई केलीत तर अगोदरच्या मॅचमध्ये आपण पहिला असेल अंकुर सुद्धा रनआउट स्वरूपात बाद झाला होता. मनीष देखील आपल्याला या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाला. त्याच्यामुळे या मॅचमध्ये तुम्हाला नक्कीच पुन्हा एकदा मी हेच सांगेन की अस्तित्वाची लढाई आहे ही. मात्र नॉकआउट स्टेजची स्पर्धा आहे. तुम्ही जर हारला तर तुम्हाला चान्स मिळणार नाहीये. या एका चान्समध्ये तुम्हाला या संधीचं सोनं करायचं आहे आणि ते संधीचं सोनं करण्यासाठी आता स्ट्राइक इनवरती अंकुर लोहार आलेत. नक्कीच अपेक्षा आहे संघ आपल्याला ओपनिंगला पाठवतोय म्हणजे काहीतरी करून दाखवावं लागेल. आणि मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संधी मात्र पुन्हा एकदा इथे वाचलेले आहेत अंकुर. डिक्लेअर झोन आणि एक धाव धावून म्हणजेच अर्थातच 2 धावा धफलकावरती ते ॲड होणार आहेत. कारण वारंवार आपल्याकडून संघ अपेक्षा करतोय परंतु अंकुरकडून अजूनपर्यंत ती साथ मात्र मिळाली नाही आहे. या मॅचमध्ये खेळावं लागेल. नाण्याची दुसरी बाजू आपण पाहिली तर करण मात्र आज मात्र या मैदानावरती आग ओकणारी गोलंदाजी करत आहे. प्रचंड वेग आहे. त्याच वेळेला टप्पा पडल्यानंतर कधी बाहेरच्या दिशेनं कधी आतल्या दिशेनं अशी वैविध्यपूर्ण गोलंदाजी करत असताना आज मात्र करणचा खेळ बहरताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टप्पा पडला तर नंतर फॉलो थ्रो मध्ये चांगलं फील्ड केलंय, डायरेक्ट हिट आणि इथे मात्र काहीतरी वेगळं घडलंय. महत्वपूर्ण मॅच मध्ये पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न केला, दुसरी धाव सुद्धा इथे मैदानावरती. ओ हो, पंचांकडे अपील केली आहे, पंचांकडे अपील केली आहे. आणि नक्कीच इथे गरमागरमीचं वातावरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. चेंडूवरती तसं पाहायला गेलं तर इथे धावा कमी होत्या परंतु धावून 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या साहाय्याने फलकावरती 5 धावा आलेल्या आहेत. अंकुरने नक्कीच या ठिकाणी रिक्स घेतली होती. कदाचित मनीष खंडागळे डेंजर झोनमध्ये होता, थ्रो सुद्धा झाला परंतु अंतिम क्षणाला येथे मात्र मनीष खंडागळे सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. 5 धावा धफलकावरती आल्यात. एका बाजूला घोटवडे संघ आहे, दुसऱ्या बाजूला बेडसे संघ आहे. या 2 संघादरम्यान हे क्रिकेटचा चित्त थरारक सामना आज आपल्या भेटीला आलेला आहे. जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र होईल आणि त्यासाठी हा संघर्ष. चांगला बॉल परंतु इथे एकच सिंगल धाव मात्र घेतली आहे. नक्कीच यसिन सर, या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत आपण ॲव्हरेजली स्कोर पाहिला तर 25-30 25-30 याच घरामध्ये खेळताना दिसत आहे. आणि या मॅचमध्ये सुद्धा ही प्रेशरची मॅच आहे, कारण क्वालिफायर राऊंडची मॅच म्हणजेच दोघांही संघांवरती जबरदस्त प्रेशर आहे. आणि त्यामध्ये नक्कीच मनीष खंडागळे सेन्सिबल क्रिकेट खेळत आहे. जर मोठे फटके येत नसतील तर एक धाव घ्यायची, स्ट्राईक रोटेट करायची आणि एक सन्मानजनक स्कोर उभारायचा हाच प्रयत्न. 5 बॉल कंप्लीट झालेत, धफलकावरती 7 धावा आलेल्या आहेत. 7 रन्सचा स्कोर बोर्ड. आता शेवटला बॉल असेल करण म्हात्रेचा. 5 बॉल कंप्लीट झालेले आहेत आणि आता मात्र बॅट बदलताना दिसत आहेत. कारण मोठे फटके येत नाहीयेत, बॅट बदलले. आता तरी मोठे फटके येतील का याकडे नक्कीच एक आशावादी आहे घोटवडे संघ, तो म्हणजेच अंकुरकडून. ती फटकेबाजी गरजेची आहे. आता शेवटला बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. ओहो, प्रचंड वेग आहे आणि पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 1 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना धफलकावरती 7 धावा आलेल्या आहेत. 24 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच भेडचे संघ आहे, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी बॅटिंग करणारा संघ घोटवडे. आणि नक्कीच dreamscricket.in या चॅनलच्या द्वारे या ठिकाणी दर्णी गुरुजी आहेत, त्यांच्या समवेत आमचे समीर देखील आहेत, सहाणचे ग्रामस्थ, त्याच वेळेला आमचे यूट्यूबवाले आणि अर्थातच साऊंड सर्व्हिस, सर्वांना या ठिकाणी दाखवलं जातोय. धन्यवाद. कारण यूट्यूबच्या वतीनं यसिन सर समालोचकांना फार कमी दाखवलं जातं, फार म्हणजे फारच, परंतु ते काम ड्रीम्स क्रिकेट अगदी सातत्यानं ते करत असतं. कोण समालोचक करतोय, त्याचा चेहरा कसा आहे हे बऱ्याच वेळेला बघितलं जातं. सो धन्यवाद पुन्हा एकदा ड्रीम्स क्रिकेट. वळूया मॅचच्या दिशेनं. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला आणि बॅटिंग करत असताना 7 धावा धफलकावरती आल्यात. अजून देखील 4 षटके शिल्लक असतील. 24 बॉलमध्ये इथे किती धावांचं टार्गेट हे प्रतिस्पर्धी संघाला देणार आहेत. मॅच अतिशय इंटरेस्टिंग मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, यामध्ये मात्र शंका नाही आहे. परंतु आता दर्शन पोळकर आलाय. दर्शन पोळकर म्हटलं की त्याच्याकडे एक चांगला क्लास आहे, गुणवत्ता आहे, कौशल्य आहे आणि त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचं देखील
काम तो नेहमीच करतो. आता मात्र चांगला फटका घेऊन काढलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तर केलं, एक सिंगल धाव. बघा एक नाव तर मला या ठिकाणी कळालं आहे, जो उद्या आयकॉन स्वरूपात खेळायला मिळेल. त्याचं नाव आहे विश्वजीत ठाकूर मोठ्या. हा उद्या आपल्याला या मैदानात पाहायला मिळेल. अजून सारे खेळाडू येणार आहेत, जशी मला नावं कळतील तसे मी तुम्हाला नक्कीच फॉरवर्ड करेन. सेकंड अर्थातच ओव्हरचा हा पहिलाच बॉल कंप्लीट झाले. धाफलकावरती 8 धावा आल्यात. पुन्हा या ठिकाणी दशम पोळकर आपल्या या षटकातील पुढील बॉल असेल. स्ट्राईक एंडवरती डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळणारा अंकुर मात्र पाहायला मिळतोय. चांगला फटका घेऊन काढलेला आहे. छोटू मगदी या ठिकाणी वेगानं जातोय सीमारेषेलगत. एक धाव तर घेतीये, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा घेत असताना चेंडूने मात्र डिक्लर झोन मध्ये गेलेला आहे. खेळाडू सुद्धा हुशार आहे, चेंडूला जाऊन दिलं आणि इथे फक्त एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये, फक्त एकच धाव पाहायला मिळेल. एक धावेने संघाची धावसंख्या फलकावरती आपल्याला 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 9 अर्थातच 9 धावा फलकावरती आल्यात. 4 बॉल्स अजून देखील शिल्लक असतील. दर्शन पोरकर मैदान ती पाहायला मिळतोय आणि इकडे नक्कीच आवाज भरपूर येतोय. गॅलरीमधून आवाज आपण पाहतोय. आमच्या समाजकक्षाच्या उजव्या बाजूला प्रचंड वेग आहे. दर्शन पोळकरने चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे. अर्थातच या ठिकाणी कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न. बघा जेव्हा टॉस झाला तेव्हा कॅप्टनने सांगितलं की आम्ही कमी धावसंख्येवरती रोखू आणि ते टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि तेच काम दर्शनच्या वतीने पाहायला मिळते. चांगला फटका घेऊन काढलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू अगदी वेगानं सीमारेषेलगत जातोय. एक धाव तर घेतीये, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. अंकुर लोहरचा खेळ सुद्धा आता बहरत चाललेला आहे. धावफलकावरती 2 धावा वाढतील. 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. 11 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. बघा दोनही संघ या मैदानावरती शर्तीचे प्रयत्न करत आहेत, कारण त्यांना माहिती आहे एक स्टेप आपल्याला पुढे जायचं आहे. एक स्टेप पुढे गेलो की या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण बक्षीस पात्र होणार आहोत. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी नयनरम्य, मनमोहक, बहारदार, नेत्रदीपक, विलोभनीय असे चषक पाहतोय आणि या चषकावरती कोणाचं नाव असणार यासाठी हा संघर्ष. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कॅच पकडले फलंदाज अंकुर. बॅक टू द पवेलियन. सुमित ढेकळे, श्रेयश कदम आणि प्रथमेश ठाकरे हे देखील पॅनल आपल्याला एका संघामधून पाहायला मिळेल. म्हणजेच नक्कीच दिग्गज खेळाडू जे ISPL खेळलेले आहेत ते सर्व खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतील. बघा नावं कळालेली आहेत मला. उद्या जेव्हा मैदानावरती येतील तेव्हा ते आपले, कारण बऱ्याचशा स्पर्धा आहेत उद्याच्या दिवसाला, परंतु एका संघाने त्यांना सुद्धा आणण्याचा प्रयत्न केलाय. सुमित ढेकळे, श्रेयश कदम आणि त्याचवेळेला प्रथमेश ठाकरे. धफलकावरती आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत. 11 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज सज्ज झालेला आहे, तो म्हणजे दर्शन पोळकर. आपल्या षटकातील हा शेवटला बॉल तो हाताळेल. स्ट्राईक इनवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच विनय पाटील. संपूर्ण स्पर्धेमध्ये अक्षरशः गोलंदाजीनं आणि फलंदाजीनं प्रभावी केलेला आहे आणि आता पाहू या क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये कशी फलंदाजी करेल. पहिलाच बॉल इथे फेस करत असताना पंचांचे हात जमिनीला समांतर. वाईट बॉलचा इशारा. एकदा वाढतीये. 1 धावेच्या साहाय्याने धाफलकावरती पुन्हा एकदा 12 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचले. 12 रन्स ऑन स्कोर बोर्ड. शेवटला बॉल असेल. 1 बाउन्सचा इशारा, वॉर्निंग देखील या ठिकाणी गोलंदाजाला दिली आहे. शेवटला बॉल असेल सेकंड ओव्हरचा. पुन्हा एकदा दर्शन. हो इथे मात्र टप्पा पडला. तदनंतर स्लाइटली टर्न झाला. 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 2 ओव्हर्स नंतर संघाची धावसंख्या धाफलकावरती आपल्याला 12 पाहायला मिळते आणि अजून देखील 3 ओव्हर्स मात्र शिल्लक आहेत. या 3 ओव्हर्समध्ये काय घडणार, काय बिघडणार यासाठी हा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. श्री अनिल शांताराम पाटील पुरस्कृत आणि त्याच वेळेला जे बजरंग क्रीडा मंडळ 6 यांच्या वतीने आयोजित आणि अर्थातच
स्वर्गीय अंजली अनिल पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस, हा शेवटला सामना आपल्या भेटीला आलेला आहे. आणि उद्या संडे म्हटलं की मी अगोदरच नावं अनाऊन्समेंट केलेली आहेत. अजून देखील बरीचशी नावं आहेत, ती उद्याच आपल्याला पाहायला मिळतील. काहींना या ठिकाणी येण्यासाठी जमेल, काहींना जमणार नाही आहे. कारण तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे की मिठबाव रत्नागिरी येथे सुद्धा एक मोठी स्पर्धा आता सुरू आहे. त्याच्यामुळे काही खेळाडू तिकडे जातील, काही खेळाडू इकडे येतील. त्याच्यामुळे नक्कीच उद्याच आपल्याला ते कळणार आहे. कारण रत्नागिरीमधील सुद्धा त्या एरियामध्ये, कोकणामध्ये मिठबाव येथे सुद्धा एक मोठी स्पर्धा आता सुरू आहे. व या मॅचच्या दिशेनं तिसऱ्या ओव्हरचा खेळ आता पुन्हा एकदा या ठिकाणी सुरू होणार आहे. आपल्या स्पेलमधील ही शेवटली ओव्हर असेल, परंतु संघासाठी तिसरी ओव्हर हाताळण्यासाठी पुन्हा एकदा करण म्हात्रे आहे. करण म्हात्रे बेडसे गावासाठी एक चांगल्या पद्धतीने हा खेळाडू मिळालेला आहे. बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग असू द्या, ज्याने अक्षरशः प्रत्येकाला प्रभावित केलेला आहे. आणि आता स्ट्राईक इनवरती मनीष खंडागळे आलाय, त्याच्या विरुद्ध कशी गोलंदाजी करेल. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, परंतु स्वतः फॉलो मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न केला. बघा यासीन सर जेव्हा घोटवडे या गावाच्या वतीनं त्या ठिकाणी मोठी स्पर्धा घोटवडेच्या मैदानाची आयोजित केली होती, तेव्हा तो फायनलचा सामना करणने मारलेले ते षटकार अजून देखील मला अनुभवत आहेत. आणि दर्नेगुजी सुद्धा साक्षीदार आहेत, कारण स्वतः ते स्कोरर होते. आणि खऱ्या अर्थानं ती खेळी मी तर माझ्या आयुष्यामध्ये कधीच विसरणार नाही आहे. कारण समोरचा खेळाडू हा आयकॉन होता आणि आयकॉनला करण म्हात्रेने मारलेले षटकार मला अजूनही ते आठवत आहेत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं वळूया. या ठिकाणी विनय पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. ओहो, इथे प्रचंड वेग, परंतु नियंत्रण नाही आहे. लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव वाढतीये, एक धावेने संघ पुढे सरकतोय. आत्तापर्यंत दफलकावरती एक गडी बाद 14शी धावसंख्या आलेली आहे. 14 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. मोठा फटका, क्रॅकिंग ड्राईव्ह पाठवलंय, फ्लॅट, फ्ल्युरियस, ऑसम, फंटॅस्टिक, फॅब्युलस षटकार. करण म्हात्रे, हो हो, हलक्याने समजदारीचं क्रिकेट. एक षटकार आलाय ना, मग घाई करण्याची काही गरज नाहीये. कारण अतिघाई संकटात नाही. काही नाही तर त्याला वेगळे शब्द वापरलाय, अतिघाई टिंब मध्ये नाही. म्हणजे असे प्रश्न बरेचसे आहेत, शब्द ते वापरू शकत नाहीये. परंतु आपल्याकडे बघता ना म्हणींचा वापर वेगळ्या पद्धतीने केला जातो. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं करण म्हात्रे. ओहो, टप्पा पडला, स्लोअर बॉल, स्पीड कमी केला. येस, पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आमचे थर्ड अंपायर ते चेक करतील प्रशांतजी बांदेवडेकर की या चेंडूवरती नक्की काय क्रिया घडली आहे आणि हाच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. बघा दर्णेगुरुजी सांगत आहेत की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकंदरीत 40 षटकार पूर्ण झालेले आहेत आणि इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. विनय पाटील आउट झालेला आहे. तर नवीन फलंदाज आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे सुयोग ठाकूर. सुयोग चला लगेच आपण मैदानावरती, कारण हा शेवटला सामना आहे, थोडीशी घाई करायची आहे. फलकावरती आतापर्यंत 20 धावसंख्येवरती घोटवडे संघ थांबलेला आहे आणि त्याच्यामुळे आता करण म्हात्रे नक्कीच एक षटकार दिला होता, परंतु तदनंतर इथे विकेट किपर्सचं खूप चांगल्या पद्धतीने एक प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याला पाहायला मिळालं संतोष म्हात्रेचं आणि नक्कीच त्यांनी मात्र बाद केला. बघा पूर्वी आपण तसं पाहायला गेलं तर
अभिनव वेलवली संघाचे सुरेश पाटील ह्या अशा कामगिरी नेहमीच करायचे, जर ज्येष्ठ कोणी असेल त्यांना माहिती असेल. ओहो, इथे मात्र कटवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू मात्र डिक्लर झोन मध्ये एकच सिंगल धाव पाहायला मिळेल. 1-1 धावेने संघ मात्र पुढे सरकत आहे. धावफलकावरती धावा वाढतील तर म्हणजेच 21 आकड्यावरती 21 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजून देखील 2 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. एकच बॉल आहे. एकच बॉल शिल्लक आहे, क्षमा असावी. करण मात्र पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत. स्ट्राईक एंडवरती सुयोग ठाकूर नवीन फलंदाज आलेले आहेत. डेड बॉल मृत चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. थोडासा या ठिकाणी धावत असताना पावलांमध्ये व्यत्यय आला आणि त्यामुळे या ठिकाणी गोलंदाज थांबलेला आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी करण मात्रे शेवटला बॉल असेल. शेवटला बॉल इथे चांगल्या पद्धतीने खेळत असताना एक धाव तर घेतली आहे एका धावेच्या साह्यानं. ओहो, अतिरिक्त धावा, अतिरिक्त धावा. एक धाव मित्रांनो फार महत्वाची आहे, कारण इथे ही धाव प्रतिस्पर्धी संघाला बहाल केली आहे. अंपायर्स या षटकामध्ये बॉल एक्झिट किती झालेले आहेत? षटक पूर्ण झालेलं आहे की एक बॉल आहे? कारण या ठिकाणी दंडेगुजी सांगत आहेत 6 बॉल नंतर आउट झालेला आहे ना. एक षटकार मारल्यानंतर लगेचच विनय पाटील आउट झालेला आहे, बरोबर. एक बॉल डिफेन्स केलाय. हा, एक बॉल त्यांनी डिफेन्स केले, बरोबर. विनय पाटीलने एक बॉल डिफेन्स केला होता. एक षटकार मारला तदनंतर डिफेन्स केला, त्याच्यामुळे ही ओव्हर कंप्लीट झालेली आहे. थोडंसं या ठिकाणी कन्फ्युजन झालं होतं, ते मात्र दूर झाले. धन्यवाद. थोडंसं या ठिकाणी कन्फ्युजन झालं होतं पण दंडेगुरुजींनी चेक केलं आणि योग्य तो या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर 3 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत. धावफलकावरती धावा आपण पाहायला गेलं तर 23 झालेले आहेत आणि आता शेवटले 2 ओव्हर्स मात्र शिल्लक आहेत. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा समालोचन कक्ष दाखवला जातोय. जयेंद्र राहुल आलेले आहे. जयेंद्र राहुलकडे आता संपूर्ण जबाबदारी असेल. 4थं षटक हाताळण्यासाठी ते आलेत. स्ट्राईक एंडवरती सुयोग ठाकूर. म्हटलं की अर्थातच घोटवडे संघासाठी नेहमीच एक संकटमोचक तारणहार म्हणून त्याची ओळख आहे आणि आता या ठिकाणी त्याला चांगल्या पद्धतीने कामगिरी करून दाखवावी लागेल. पहिलाच बॉल असेल जयेंद्र राहुल यांचा. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र प्रयत्न फसलाय. फलंदाज बाद. विघ्नेश पाटील मैदानामध्ये आता जाताना दिसत आहे. विघ्नेश पाटीलने नक्कीच आपल्या स्वतःमध्ये चांगल्या पद्धतीने सुधारणा केलेली आहे. कारण पूर्वी घोटवडे गावामध्ये तो ॲज अ फिल्डर म्हणून मला दिसायचा. मग हळूहळू त्यांनी मैदानावरती प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. मग त्याची गोलंदाजी चांगली झाली, फलंदाजी चांगली झाली. मग नक्कीच सिनियर खेळाडू आहेत, मी नावं घेते. प्रशांतजी खंडागळे असतील, आमचे प्रमोद ठाकूर असतील, हरेश ठाकूर असतील किंवा आमचे सर्व सिनियर जे खेळाडू आहेत त्यांनी मात्र त्याला पुढे आणलं. जसं विनयला पुढे आणलं तसं विघ्नेशला पुढे आणलं आणि आता विघ्नेशचा सुद्धा ग्राफ टेनिस क्रिकेटमध्ये बहरताना दिसत आहे. अगदी ऑलराऊंडरची भूमिका तो नेहमी साकारत आहे. एक वेगवान गोलंदाज आहे किंवा त्याचवेळी चांगला फलंदाज आहे आणि आता आपण पाहणार आहोत की या मॅचमध्ये किती मोठे फटके मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. ओहो, पहिलाच बॉल फेस करत असताना आडव्या पट्टीने खेळलेला फटका, कार्पेटचा आधार घेतला. दर्शन पोळकर अगदी वेगानं सीमारेषेच्या दिशेकडून या ठिकाणी चेंडूवरती आले.
फक्त एकच सिंगल धाव घेतली आहे. एक धावेच्या साह्याने फलकावरती आता 24 धावा, 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अजून देखील 4 बॉल मात्र शिल्लक आहेत. जयेंद्र राऊळ मैदानावरती आलेत. बंड्या राऊळ ज्यांना म्हटलं जातं नेहमीच त्यांची गोलंदाजी बहारदार असते आणि आज देखील त्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना प्रभावित केलेलं आहे. पुन्हा एकदा यावेळेस पुढील बॉल स्ट्रायकिंगवरती मनीष खंडागळे. चांगला बॉल, खोलो टप्प्याचा चेंडू, एक धाव तर घेतली आहे. जो वेगानं दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी जरूर आहे. ओहो, परंतु दुसरी धाव घेत असताना चांगल्या पद्धतीने आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळाला आणि वेळीच स्वतःला सावरलं. इथे आपली विकेट सेव्ह ठेवली आहे आणि एक धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा बदलाव. फलकावरती 25 धावा, 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चांगली गोलंदाजी, मोठे फटके येणं पूर्णपणे बंद झालेलं आहे. प्रेक्षक वर्ग सुद्धा थोडासा नाराज झालेला आहे. काही प्रेक्षक या ठिकाणी बसलेले आहेत परंतु सामन्याकडे लक्ष नाही. काही प्रेक्षकांनी हातामध्ये मोबाईल घेतलेत. काही प्रेक्षक थोडीशी झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नक्कीच आमचे कॅमेरामन ते शोधतच आहेत की कोण झोपलेलं आहे, त्याला आपण लगेच दाखवायचा. ओहो, आडव्या वाटणे खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र प्रयत्न फसला. डॉट बॉल येतो मैदानावरती. चांगली गोलंदाजी. जयंत राऊळ आज मात्र पायाने दुखापतग्रस्त आहे. बघा, नेहमीच तो चालताना थोडासा लंगत आहे परंतु गोलंदाजी नक्कीच किंवा क्रिकेट त्याच्या नसानसामध्ये रक्तामध्ये भिनलेला आहे आणि तोच क्रिकेट या ठिकाणी मात्र खेळत असताना. चांगला बॉल, एकच धाव घेतली आहे. एक धावेने मात्र संघ पुढे सरकत आहे. 26 धावा फलकावरती, 26 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आता या षटकातील शेवटला बॉल, धावसंख्या स्थिर फलकावरती ती म्हणजे 26 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटला बॉल, पुन्हा एकदा मनीष खंडागळे यांची बॅट आता संत आहे. मनीषच्या बॅटमधून मोठे फटके अजून देखील पाहायला मिळाले नाही आहेत. ते फटके मात्र येणार का, त्यासाठी हा संघर्ष करणार का? समोर कडूबा आव्हान असेल बंड्याचं. चांगला बॉल, परंतु इथे मात्र चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल तर होतोय. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना इथे धावा दिले. चेंडू जाऊन द्यायचा होता की अडवायचा होता, थोडंसं डबल माइंड झाला खेळाडू त्या ठिकाणी आणि इथे 2 धावा पूर्ण केल्यात. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धफलकावरती आता 28 धावा आलेल्या आहेत. 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 28 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा संपूर्ण या ठिकाणी कोर कमिटीचं हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपण व्यासपीठ पाहिलं तर व्यासपीठावरती अजून देखील या ठिकाणी समस्त सहान गावातील आमचे कार्यकर्ते या स्पर्धेसाठी जे अर्थातच सदस्य आहेत किंवा ज्यांच्यावरती ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत त्या जबाबदारी अगदी खूप चांगल्या पद्धतीने ते पार पडत असताना आमचे अर्थातच या ठिकाणी सत्यजी भगत सर आहेत किंवा तुंतुणे सर आहेत आणि नेहमीच आपण त्यांना कबड्डीच्या स्पर्धेमध्ये पंच म्हणून पाहतोय. कबड्डीच्या स्पर्धेमध्ये पंच राहणं ही फार मोठी गोष्ट आहे, कारण मी सातत्याने खेळ पाहत असतो. किती मोठी जबाबदारी त्यांना पार पाडायची असते, परंतु आज त्यांना नक्कीच या ठिकाणी ते निवांत बसून अगदी आरामात या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नेहमीच बंधूंच्या पाठीमागे त्यांचा हात असतो. जेव्हा जेव्हा बंधूंच्या वतीने कबड्डीची स्पर्धा झाला तेव्हा ते पंचांची भूमिका पार पाडतात, परंतु आज मात्र टेनिस क्रिकेटचा खेळ ते व्यासपीठावरती बसून घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या मॅचच्या दिशेने नवीन फलंदाज अगदी दक्ष मगर. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मात्र पाहायला मिळतीये. चांगला थ्रो झाला. एका धावेवरती संतुष्ट झालेले आहेत. धावसंख्या हळूहळू आता आकार घेतीये. यासिन सर 29 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचले. अजून साधारणतः 10 धावा आल्या तर एक चांगला स्कोर आपण या ठिकाणी म्हणू शकतो, कारण फ्लड लाईट्स आहेत. थोडीशी आता थंडी जाणवायला लागली आहे. ड्यू फॅक्टर सुद्धा मैदानावरती कदाचित थोडंसं जाणवेल आणि त्याच्यामुळे मोठे फटके येणं किंवा त्याचं प्रमाण हे फार आता कमी झालेलं आहे. 5 बॉल अजून देखील शिल्लक. पुन्हा एकदा दक्ष मगर आलेला आहे. प्रचंड वेग. पंचांकडे अपील आणि इथे बॅटची एज लागली असं पंच सांगत आहेत. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद.
धन्यवाद. नवीन फलंदाज रोशन मैदानावरती आता येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन म्हटलं की खऱ्या अर्थानं GPLच्या स्पर्धेमधील यावर्षीची खेळी मला आठवते. चांगला खेळाडू आहे. रोशनला नक्कीच आता थोडंसं उशिरा पाठवलंय, परंतु आपल्यासाठी 4 बॉल्स फक्त शिल्लक आहेत. या 4 बॉल्सवरती कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके आले तर चांगली धावसंख्या होईल, परंतु दक्षला ती न देण्याची गरज. कारण आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये दक्षने सुद्धा केलेली आहे. अगदी बक्षीस सुद्धा त्याने जिंकली आहेत आणि आता या 4 बॉल्सवरती प्रतिस्पर्धी संघ किती धावा जमा करणार याकडे सर्वांची आता लक्ष नजर आहेत. कारण जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये किमान 30,000 आणि आकर्षक चषक हे मात्र घेऊनच जाणार आहे आणि त्यासाठी हा संघर्ष. बघा, बक्षीस पात्र होण्यासाठी ही नामी संधी दोन्ही संघांसाठी आता आली आहे. पुन्हा एकदा दक्ष या ठिकाणी सज्ज झालाय. ओहो, बॅटची एज. चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये एकच सिंगल धाव पाहायला मिळेल. एक धावेने मात्र संघ आता या ठिकाणी 30च्या घरामध्ये पोहोचलाय. 30 रन्स समोर स्कोरबोर्ड आणि अजून देखील 3 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईक इनवरती रोशन आले. रोशनवरती आता या ठिकाणी आशा आहेत, अपेक्षा आहेत. मोठी फटके येणं सुद्धा तिथे गरजेचं आहे. फटके येणार का? पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. कॅच पकडे, फलंदाज बाद. जे सचिन पाटील सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती दिसत आहेत. धन्यवाद सचिन पाटील. नक्कीच तुम्ही नेहमीच आम्हाला पंचांच्या भूमिकेमध्ये दिसत असता. अध्यक्षांना सुद्धा पटलंय, कारण कबड्डीमध्ये पंच राहणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. नेहमीच तो तितका भार ते सांभाळत असतात आणि चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न हा सातत्याने पाहायला मिळतोय. तर या मॅचच्या दिशेनं आता या ठिकाणी 4 बॉल तर कंप्लीट झालेत. येणारे 2 बॉल्स अजून देखील शिल्लक असतील. स्ट्राईक इनवरती फलंदाज नवीन आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच आदेश सांदणकर. मोठा फटका फसला मिड ऑनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज बाद. आणि आता या सत्रातील शेवटला बॉल असेल. 30 धावा धफलकावरती आलेल्या आहेत आणि आता या स्पर्धेमधील हा देखील हॅट्रिक बॉल आहे का धरणी गुरुजी? येस, हॅट्रिक वरती असेल दक्ष मगर. जवळपास एक तर हॅट्रिक झालेली आहे. आता दुसरी हॅट्रिक ही मात्र दक्ष मगरच्या नावावरती होणार का? त्यासाठी पाहूया आता क्षेत्ररक्षण कसं लावलं जाईल, कारण तो आता हॅट्रिक बॉलवरती आहे. संघाची धावसंख्या 30च्या घरामध्ये. आता नवीन फलंदाज सूरज मैदानावरती आले आहेत आणि तर सूरज पाहूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने कामगिरी करणार. एकच बॉल त्यांच्या वाटीला आलाय आणि एका बॉलवरती काय घडणार? एखादा चौकार येईल का? षटकार येईल का? एखादा डॉट बॉल येईल, विकेट येईल, बरंच काही निर्भर आहे. या चेंडू पडल्यानंतर आपल्याला नक्कीच आपल्याला ते कळेल की या बॉलवरती काय घडते. 30 आतापर्यंत धावसंख्या. प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान घोटवडे. चांगला बॉल, पंचांकडे अपील केली, परंतु एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली. एका धावेच्या साह्यानं पहिल्या सत्राचा लेगबाईचा इशारा. पहिल्या सत्राचा खेळ मात्र समाप्त झाला आणि पहिल्या सत्रानंतर 5 ओव्हर्समध्ये बॅटिंग करत असताना या ठिकाणी रुद्र प्रमोद ठाकूर पुरस्कृत जय हनुमान घोटवडे या संघानं धावफलकावरती 31 धावा जमा केलेल्या आहेत. तर 32 धावांचं टार्गेट हे आता अर्थातच अक्षय मात्रे पुरस्कृत आयुष 11 जय बाबदेव बेडसे या संघासमोर ठेवलेला आहे. बघा, या ठिकाणी पहिला सामना, त्या पहिल्या सामन्यामध्ये 30 धावा डिफेन्स केल्या होत्या. तदनंतर आपण पाहायला गेलं दुसऱ्या सामन्यामध्ये 29 धावा डिफेन्स केल्या आणि आता पुन्हा एकदा 31 धावा आल्या, म्हणजे 32.
ह्या डिफेन्स करतील का? म्हणजे अगोदरचे रेकॉर्ड दनेगुंजी सांगितले, एकामध्ये 30 धावा डिफेन्स केल्या यासिन सर, दुसऱ्या सामन्यामध्ये 29 धावा डिफेंड केल्या आणि आता 32 आहेत. मग ह्या डिफेन्स होणार का? हे प्रश्नचिन्ह उभं राहिले आणि हेच सांगण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन जातोय मी यासिन मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद डीजे मास्टर लवेश. मित्रांनो, आपण पाहत आहात सन्माननीय अनिलजी शांताराम पाटील पुरस्कृत अर्थात बंधू पुरस्कृत जय बजरंग क्रीडा मंडळ सहान आयोजित स्वर्गवासी अंजली अनिल पाटील चषक 2025 या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचा पारितोषिक असेल तब्बल 1,00,000 रुपये आणि आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक असेल ते म्हणजे 60,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. आणि तृतीय त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक असेल प्रत्येकी 30,000 रुपये आणि आकर्षक चषक. उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी एक बायसिकल असेल. उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी सुद्धा एक बायसिकल असेल. आणि मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजसाठी एक LED TV देऊन आपण त्या खेळाडूला सन्मानित करणार आहोत. सामना सुरू होतोय. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असेल. धन्यवाद. कर्मभूमि की दुनिया में श्रम सभी को करना है. कर्मभूमि की दुनिया में श्रम सभी को करना है. भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है. इस मैच को अगर जीतना है तो आपको ही रंग भरना होगा. कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम टॉप 4 में प्रवेश करेगी? जय हनुमान घोटोड़े या जय बापदेव भेर से. सलामी बल्लेबाज के रूप में संतोष म्हात्रे और सूरज कौड़े. गेंदबाजी की जिम्मेदारी विनय पाटिल के ऊपर. पहली गेंद सीधे बल्ले से बहुत ही खूबसूरती के साथ पूरा फेस खोला था, बल्ले का चेहरा दिखाया था और ढीले हाथों के साथ बैकवर्ड पॉइंट की दिशा में उस गेंद को ढकेला 1 रन के लिए और अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया. इस 1 रन के साथ अकाउंट ओपन किया है संतोष ने. विनय पाटिल ने इस पूरे प्रतियोगिता में काफी प्रभावित किया है हम सभी को. जी हाँ, इस मरतबा पटकी हुई गेंद, बहुत ही बढ़िया गेंद दी. बल्लेबाजों को प्रभावित करने वाली गेंद, अपने कंधे का पूरे इस्तेमाल करते हुए, भरपूर इस्तेमाल करते हुए काफी प्रभावित किया था. हालांकि बल्लेबाज ने भी उसे खेलने की कोशिश जरूर की मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. जी हाँ, इस मरतबा फुलर लेन उसे ओवर पिच बनाकर खेला.
मगर जहां पे खेला वहां पे फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग, और इसी के साथ पहला बल्लेबाज मैदान से बाहर। लवेश अलग अलग तरह के गाने यहाँ पे हमें सुनाते हुए, मैं अक्सर कहता हूं दोस्तों कि कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं, और हारा वही जो लड़ा नहीं। लड़ना होगा। हालांकि 5 ओवर का ये मुकाबला, 32 रन आपको बनाने हैं, मगर पहले ही ओवर में अब तक मात्र 3 गेंदें हो चुकी है। पहली 3 गेंदों में एक सलामी बल्लेबाज को चलता किया सूरज कौड़े शून्य का चश्मा पहनकर मैदान से बाहर जा चुके हैं। सूरज आउट होने के बाद नए बल्लेबाज प्रणय मात्रे वन डाउन बल्लेबाज के रूप में स्ट्राइकिंग एंड पर हमें नजर आएंगे। मात्र 1 रन स्कोर कार्ड पर लग चुका है। इस पूरे प्रतियोगिता में हमने देखा कि रन बनाना कितना मुश्किल है। एक एक रन के लिए खून पसीना एक होता हुआ। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है विनय ने, हर मैच में अपने गेंदबाजी का जौहर दिखाया। ओहो, ये देखिए इस मर्तबा तेज तर्रार गेंद थी, मगर लाइन से भटके लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद। अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइड का। आईसीसी लॉ नंबर 22 का इस्तेमाल करते हुए एक अतिरिक्त रन यहां पे जुड़ेगा। 2 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। पहला ओवर यहां पे प्रगति पर। विनय पाटिल फिर से एक बार। ओहो, फुलर लेंथ यॉर्क करने का प्रयास किया था, मगर बहुत ही खूबसूरती के साथ उसे ड्राइव किया है। डीप कवर में फील्डर तैनात, और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। एक एक रन बनाना भी मुश्किल होता हुआ। 32 रन चाहिए, मगर पहले ओवर में अब तक 3 रन बना चुके हैं। अभी भी 2 गेंदें आना बाकी। क्या इस 2 गेंदों में एक बड़ा स्ट्रोक हमें देखने को मिलेगा? क्योंकि आपको कम से कम 1 से 2 बड़े स्ट्रोक तो लगाने होंगे। हालांकि हर गेंद के ऊपर अगर 1-1 रन बनाते हो तब भी ये मैच जीता जा सकता है, मगर हर एक गेंद के ऊपर 1 रन बनाना असंभव के करीब, क्योंकि बिंदी गेंदें भी बीच बीच में देखने को मिलेगी, और इसी वजह से 1 या 2 बड़े स्ट्रोक आते हैं बल्लेबाजी करने वाली टीम के जरिए से, तो आसानी के साथ ये मैच उनके पक्ष में जा सकता है। 4 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इसमें तबा फिर से एक बार ढीले हाथों के साथ खेला था बैकवर्ड पॉइंट की दिशा में। विनय ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है। 30 गज के दायरे में गेंदबाजी करना सबसे बड़ी चुनौती होती है, क्योंकि 30 गज के दायरे के बाहर 2 ही खिलाड़ी होते हैं सीमा रेखा के नज़दीक बाउंड्रीज को बचाने के लिए, और इसी वजह से बाउंड्रीज को रोकना बहुत बड़ी यहाँ पे मुश्किल होती है। मगर विनय ने यह काम एक बार नहीं बार बार किया है। एक छोटे से गांव से उभर के आया यह खिलाड़ी। ओहो, ये देखिए तेज तर्रार गेंद फ्लिक करने की कोशिश कर रहे थे। बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में ढीले हाथों के साथ ढकेलने की कोशिश थी, मगर गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई। देखते देखते पहले ओवर की समाप्ति। 4 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, और देखिए स्क्रीन पर ये सारे हमारे लाडले दर्शक मैच का लुत्फ उठाते हुए, आनंद लेते हुए। हमारी ज़िंदगी में बहुत सारे टेंशन्स होते हैं, बहुत सारे प्रॉब्लम्स होते हैं, मगर जब भी क्रिकेट के मैदानों पर आते हैं हम मैच देखने के लिए या मैच खेलने के लिए, तो हमारी ज़िंदगी के टेंशन से बहुत दूर होते हैं। यहाँ पे एक ही मूड होता है, खुशी का मूड, और अपनी टीम जब जीतती है तो उस खुशी की टेस्ट कुछ अलग होती है, उसका जज्बा पूरा अलग होता है। इसी बीच दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज मनीष खंडागड़े अपना निजी पहला ओवर लेके आए हैं। ओहो, जोरदार प्रहार, गेंद उनके स्लॉट में और पहुंचा दिया पार्किंग प्लॉट में। 6 रन।
कि आपके स्क्रीन पर किस तरह से ये ओवर पिच गेंद बहुत ही खूबसूरती के साथ फ्रंट फुट पर आकर हवा के रास्ते से खेला था, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, छक्का। ओहो, इसमें दबा यॉर्क किया था, बहुत ही बढ़िया तरीके से उसे एग्जीक्यूट किया है। वहां पे फील्डर तैनात थे, उसके बावजूद गेंद उनको चकाती हुई सीमा रेखा के बाहर। बैक टू बैक दूसरा बड़ा शॉट, 4 रन। यांच्यातर्फे प्रणय यांच्यासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज आले, धन्यवाद। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद के ऊपर चौका, 2 ही गेंदों में 10 रन जुटा लिए हैं प्रणय ने। और जिसकी मैं बात कर रहा था धरणे गुरुजी कि 2 बड़े स्ट्रोक की सख्त जरूरत है इस मैच को जीतने के लिए। ये 2 बड़े स्ट्रोक लगाने के बाद प्रणय ने 1 रन चुरा लिया। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल। और देखिए हमारे राइट साइड में जबरदस्त यहां पे आपस में मुकाबला चल रहा है। इस 1 रन के साथ 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। यहां पे हौसला रखना होगा गेंदबाजी करने वाली टीम को कि यहां से भी हम मैच जीत सकते हैं। जी हां, मगर संतोष और प्रणय की ये जोड़ी रंग लाती हुई, दोनों भी बल्लेबाजों ने समझ लिया है कि अगर इस मैच को जीतना है। संतोष बहुत ही चतुराई के साथ, बहुत ही होशियारी के साथ बर्फ की लादी अपने सर पर रखकर बहुत ही शांति के साथ खेल रहे हैं। मैचवर्ड पारी इसे कहते हैं दोस्तों। चौका छक्का लगाना इतना भी मुश्किल नहीं होता, मगर 1-1 रन बनाना बहुत मुश्किल होता है। अपने आप पर संयम रखने की जरूरत होती है। ये देखिए फिर से एक बार ऑप्शन के बाहर जाने वाली गेंद, छेड़खानी करने की कोशिश की, कट करने का इरादा था, मगर गेंद ने चका दिया है संतोष को। कंचन बंधु इनकी तरफ से 500 रुपए का इनाम आ चुका है स्पेशली संतोष के लिए। अगर संतोष छक्का लगाने में कामयाब होते हैं तो कांचन बंधु इनकी तरफ से 500 रुपए का इनाम देकर उन्हें नवाजा जाएगा। मगर यहां पे हो चुके हैं 2 ओवर समाप्त, रनों की संख्या हो चुकी है 17 रन। पहले ओवर में आए थे मात्र 4, मगर इस ओवर में आए हैं 13। काफी खर्चीला और महंगा ओवर रहा ये मनीष खंडागले का। मगर फिर से एक बार ये सारी जिम्मेदारी, इस मैच को अगर घुमाना है, इस मैच को अगर टर्न करना है, इस मैच को अगर अपनी टीम को जितवाना है, तो फिर से एक बार ये सारी जिम्मेदारी अपने कंधों पर ओढ़नी होगी। इसी इरादे के साथ, इसी सोच के साथ विनय तीसरे ओवर के लिए आए हैं। इस ओवर में 1-2 विकेट तो चटकाने होंगे और उसी के साथ साथ किफायती और कंजूस गेंदबाजी भी करनी होगी, तब जाके ये मैच जीता जा सकता है। कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम टॉप 4 में प्रवेश करेगी, जय हनुमान घोटवड़े या जय बापदेव भेर से? मजेदार मुकाबला। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है संतोष म्हात्रे, प्रणय म्हात्रे नो स्ट्राइकिंग एंड पर। विनय की अगली गेंद, जी हां ये देखिए चित परिचित अंदाज के साथ ड्राइव किया है, अपना अगला पैर थोड़ा सा आगे डालते हुए बेंड किया, बहुत ही खूबसूरत पोजीशन में आए, अपने बल्ले का फेस खोला और गेंद को खेल दिया था 2 खिलाड़ियों के बीच में से 1 रन के लिए। 1-1 रन बना, जैसे मैंने कहा इतना आसान भी नहीं होता। 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। एक तरफ से प्रणय म्हात्रे ने 2 बड़े स्ट्रोक खेलकर मैच को बहुत ही आसान सा कर दिया है, मगर दोस्तों यहां से अगर बिंदी गेंदें आएगी या यहां पे विकेट आएंगे तो नए बल्लेबाज के लिए फिर से एक बार परेशानी का सबब बन सकते हैं। जी हां, स्लोवर 1 गेंद और उसे फिर से एक बार कट करने का प्रयास था बल्लेबाज संतोष का, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया और विकेट के पीछे, विकेट के ऊपर के हाथों में यह गेंद, बिंदी गेंद के साथ यहां पे वापसी की है विनय ने। इसी तरह से अगर 1-2 बिंदी गेंदें और करते हैं तो बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर भी मनोवैज्ञानिक दबाव बढ़ जाएगा और मनोवैज्ञानिक दबाव में बल्लेबाज का दिमाग भी हैंग होता है
यहाँ स्लोवर वन हवा में खेला है, मगर पूरी तरीके से जायजा लिया था कि फील्डर कहां पे है। शॉर्ट कवर के फील्डर के ऊपर से और डीप कवर के फील्डर के दूर खेला था और इसी वजह से आसानी के साथ 1 रन यहां पे पूरा कर लिया है। 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 15 गेंदे अभी भी आना बाकी और जीतने के लिए 13 रनों की जरूरत। 1 छक्का 1 चौका आने के बावजूद यहाँ पे रनों का और गेंदों का फासला ज्यादा नहीं है। 15 गेंदे हैं और 13 रन चाहिए। 13 रन बनाना भी इतना आसान नहीं है। जी हाँ, स्लोवर वन फंस गए हैं प्रणय। इसी की मैं बात कर रहा था। गेंद हवा में खड़ी और वहां के फील्डर के हाथों में पड़ी और एक बल्लेबाज जाएंगे प्रणय के रूप में मैदान से बाहर। था इस ओवर में अगर 1-2 विकेट आते हैं तो मैच टर्न होने में वक्त नहीं लगेगा और इसीलिए मैं अक्सर कहता हूं दोस्तों, वक्त बदलने में वक्त नहीं लगता। ओहो, इसमें तो बॉल लेग स्टंप के बाहर भटकते हुए अंपायर जी का इशारा वाइड का। वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। रनों की संख्या में इजाफा। 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब जीतने के लिए बचे हुए 14 गेंदों में 12 रनों की जरूरत। 14 गेंदे 12 रन, 12 रन 14 गेंदे। रुद्र प्रमोद ठाकुर पुरस्कृत जय हनुमान घोटोड़े टीम इस मैच को जीतेगी या अक्षय मात्रे पुरस्कृत आयुष 11 जय बापदेव भेर से। जी हां, यहां पे देखिए दिलशान स्कूप। हालांकि उल्टे हाथों से खेलने की कोशिश की, विकेट कीपर के आसपास खेलने का प्रयास था, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। इस ओवर में विनय ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। 1 विकेट चटकाया और अब तक मात्र 3 ही रन खर्च किए हैं। अब इस ओवर की अंतिम 1 गेंद आना बाकी। 13 गेंदों में 12 रनों की जरूरत। सीधे बल्ले से चीत परिचित अंदाज के साथ बैक टू द बॉलर खेला था। फॉलो थ्रू में विनय की बहुत ही बढ़िया फील्डिंग। पहले ओवर में विनय ने खर्च किए थे 4 रन और इस ओवर में खर्च किए हैं विनय ने मात्र 3 रन। दूसरे ओवर में जो 13 रन खर्च हुए थे, यहां से किया है कमबैक। यहां से हो गई है वापसी, क्योंकि अब 12 गेंदे और 13 रनों की जरूरत। पहले गेंदें ज्यादा थी, बॉल ज्यादा थे, मगर अब यहां पे रन ज्यादा है। मगर विनय ने जिस तरह की गेंदबाजी की है, क्या उनके अन्य गेंदबाज उसी तरह से गेंदबाजी करेंगे, उसी तरह से रनों को सुखाएंगे, उसी तरह से क्या यहां पे विकेट चटकाएंगे? यही एक सवाल हर एक क्रिकेट के दीवानों के दिलों में सताता हुआ। इसी बीच नए गेंदबाज आए हैं, आदेश सांदनकर आए हैं और ये निर्णायक ओवर होगा। इस ओवर में अगर आदेश ने अच्छी गेंदबाजी की तो ये मैच गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में चला जाएगा। इस ओवर में रनों को सुखाना होगा, तब जाके इस मैच में अंतिम ओवर में कुछ हमें रोमांच दिखाई देता हुआ दिखाई देगा। आदेश सांदनकर के ऊपर सभी की निगाह है। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज संतोष, नॉन स्ट्राइकिंग एंड पर करण मात्रे थोड़े से पीछे रहे हैं। ओहो ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद कट होकर अंदर की तरफ ऑफ कटर गेंद संतोष को पूरी तरीके से चकमा दिया। आंखों में धूल झोंकी। बिंदी गेंद के साथ शुरुआत की है आदेश ने। बहुत ही बढ़िया गेंद थी, थोड़ी सी स्लोवर वन गेंद को घुमाया था। जी हाँ, इसमें तब हवा में गेंद जरूर है, मगर खिलाड़ी से दूर बच गए। संतोष फंस गए थे, मगर देखिए तकदीर का साथ होना भी जरूरी। जहां पे खेला था वहां पे फील्डर नहीं था, खाली क्षेत्र, नोमैंस लैंड, और उसका फायदा मिला संतोष को। जीवन दान भी मिला और उसी के साथ 1 रन का
तोहफा भी। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 21 रन स्कोर कार्ड पर, 10 गेंदें बची है और 11 रनों की जरूरत। आदेश पुरजोर कोशिश करते हुए कि यहां से बल्लेबाजों को रोका जाए, यहां से बल्लेबाजों की विकेट निकाली जाए, क्योंकि इसी ओवर में हमें पता चलेगा कि ये मैच किसके पक्ष में जाएगा, इस मैच को कौन सी टीम जीतेगी। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, करण के पास भी उसका कोई जवाब नहीं था। फिर से एक बार चित परिचित अंदाज के साथ बैक टू द बॉलर खेला था, फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग, बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है आदेश सांदनकर सही मायनों में अपनी भूमिका, अपना रोल सही तरीके से अंजाम देते हुए 21 रन पर अब तक रोक के रखा है। 9 गेंदें और 11 रनों की जरूरत। इसमें तबाह खराब गेंद हो सकती थी, मगर थोड़ा सा जल्दबाजी कर गए। स्लो ओवर 1 थी, हाफ ट्रैकर, मगर ताकत का इस्तेमाल करने की कोशिश में मिस टाइम कर गए करण। जहां पे 4 रन कम से कम आसानी के साथ मिल सकते थे, छक्का भी मिल सकता था, वहां पे अपने बल्ले को पहले ही बंद कर दिया और इसी वजह से बिंदी गेंद। इस ओवर में 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है, 3 गेंदें बिंदी कर चुके हैं। आदेश ने खर्च किया है इन पहले 4 गेंदों में मात्र 1 रन। रनों की संख्या 21 पर रुकी है, 8 गेंदें बची है, 11 रनों की और जरूरत। फिर से एक बार स्लोवर 1, मगर इस मरतबा गेंद मिडल ऑफ द बैट, हवाई सफर करती हुई 6 रन, फिजाई हमला। होता है ना, उसे अपने बल्ले को रोक लगाने पर बहुत मुश्किल होती है। कांचन म्हात्रे यांच्यातर्फे करण यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे, धन्यवाद। बहुत ही अच्छा ओवर घट रहा था, अचानक यहां पे ट्विस्ट आता हुआ, बैक टू बैक करण म्हात्रे के बल्ले से दूसरा छक्का और इस मैच को जीत लिया है अक्षय म्हात्रे पुरस्कृत आयुष 11 जय बापदेव भेसे टीम ने। बहुत बहुत अभिनंदन।